शॉर्ट खेळाडू असेल तर तुम्ही 5व्या ओव्हरपर्यंत त्याला खेळवता येईल. 10 खेळाडू खेळून मात्र तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि कैलास ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत. डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत स्ट्रायकर एंडकडनं कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला रोशन. चला मॅच सुरू करायची आहे विनाविलंब. यानंतर ओमसाई निंबवली हा संघ मैदानामध्ये असेल. टीम दिनकरपाडाच्या विपक्षामध्ये दिनकरपाडा आणि ओमसाई निंबवलीमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज स्वराज जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. फिल्डर शॉट येतं 38 सर्कलच्या बाहेर एकच ठेवता येईल. 38 सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू तुम्हाला ठेवता येईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज स्वराज पहिल्या ओव्हर करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आणि या मॅन्डेटरीच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी हीच आशा त्याच्याकडनं ठेवली गेली आणि त्याला पहिल्या षटकाकरता सज्ज केलंय. कैलासच्या विरोधामध्ये पहिला बॉल तिथे जमिनीशी संलग्न खेळलाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत पेट्रोलिंग केली रिटर्न केलं एक सिंगल ही दाफलकावर जोडली गेली. ओमसाई मूव्हीजच्या माध्यमातून आमच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिद्धेश आणि त्याची टीम नेहमीच चांगलं काम करते आणि वाडा तालुक्यात सध्या ज्या मोठ्या स्पर्धा आहेत त्या कव्हर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटची इथे आउटसाइड एज आणि विकेट कीपरचा एक चांगला कॅच. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम वडवली बी ला. फलंदाज बाद. दोन चेंडूचा खेळ आणि नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यावर आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज स्वराज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र बीमर आहे. त्या बीमरचा योग्य त्यानं फायदा घेतलाय. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. या चौकार आणि +9 एकंदर 5 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. एक चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. बीमर होता मात्र स्वतःचा बचाव करत असताना तिथे हा स्ट्रोक मिड विकेट मधनं खेळलाय. कुठे जोरकस मारण्याचा मनसुबा नव्हता म्हणून रन घेता आल्या. 38 सर्कलला फक्त क्लिअर करायचं होतं आणि 38 सर्कलला अगदी योग्य तऱ्हेनं क्लिअर करत असताना हा चौकार परावर्तित केला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फ्रीहिटचा बॉल यावेळेस शॉट स्क्वेअर लेग मध्ये वळाला. जिथे जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगल च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 7.
7 धावा दाफलकावर आहेत. स्ट्रायकर रेनकडे कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र कैलासच्या बॅटमधनं गगनचुंबी आसमानी टोला. बॉल चाललाय सीमारेषा पार. कैलासच्या बॅटमधनं आलेला या डावाचा पहिला षटकार. 6. धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत 100+102 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत आणि 44 चौकार म्हणजे षटकारांची संख्या अधिक आहे. त्याचं कारण वापरला जाणारा बॉल, त्याची टॅगलाईन लगा तो 6 आणि त्याप्रमाणे हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे इथे, मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षकाला थोड्याशा आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र तो त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. जोपर्यंत पोहोचला 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक वाढत असताना जाऊन पोहोचते ते 15वर. आत्तापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 15 धावा. एक चांगली सुरुवात टीम वडवली बी कडनं आपल्याला सध्या पाहायला मिळते स्वराजच्या विपक्षामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला जोपर्यंत तिथे उचलण्याचा प्रयत्न, सुरक्षित एकच धाव घेतली. धावसंख्या 1 न वाढते आणि 1 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन बसते ती 16वर. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर कालपासून आपल्याला या पद्धतीने छोटी छोटी वावटळ जी उडताना पाहायला मिळत आहेत. मात्र एक चांगली बाब आहे की ती उडून समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूनं तिथनं जाताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक येत असताना जोपर्यंत उचललं एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. दीपक गवाळे तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतात. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत 40+ दीपक गावळे जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे असं वाटलं होतं की मिड ऑफला संधी आहे, मात्र बॉडीला स्ट्रेच करत असताना तो झेल पकडण्याचा प्रयत्न फसला. मात्र गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदी योग्य टप्प्यावर. 2 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत अगदी नियंत्रित मारा तो दीपक गावळे यांच्या माध्यमातून आपण पाहता. एक्सपिरियन्स काय असतो, आपला अनुभव काय असतो, तो गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर केला जातोय. चांगला बॉल, गुणवत्तापूर्ण चेंडू, एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. पहिली ओव्हर थोडीशी महागडी जरूर ठरली, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय, बंदिस्त ठेवलंय. 40+ च्या माध्यमातून चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलं जात आहे. आणखी एक बॉल तिथे, आवाज, अपील, स्ट्रॉंग अपील, मात्र प्रभाव नाही आहे. गोलंदाजी चांगली आहे. आत्तापर्यंत 4 बॉल अगदी योग्य टप्प्यावर. दीपक गावळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक पटकवलंय. 40+ ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये, आणि इथेही तो चांगला परफॉर्म त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अनुभव काय असतो तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना आणखी एक चांगला बॉल, ज्याला लोअर फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलं. विकेट टेकिंग म्हणलं जातं, कारण आता क्षेत्ररक्षण जे पांगवलं गेलंय. 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि काय काबिल तारीफ गोलंदाजी केली आहे. लाजवाब गोलंदाजीचं स्पेल ते आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये रन्स खर्च केल्यात त्या फक्त 3. शेवटचा बॉल या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. दीपक गावळे अगदी चांगली गोलंदाजी. रनिंग क्रिकेटमधल्या फलंदाजांना बंदिस्त ठेवणं
ते काम अगदी योग्य तऱ्हेनं सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळतंय. आणखी एक चांगला बॉल, बॅटची कडा विकेटच्या मागे, बॉल इथे डॉटच्या स्वरूपानं आलाय. ओव्हर समाप्त झाली आहे. एक यशस्वी षटक पाहायला मिळालंय. फक्त 3 धावसंख्येचं एक चांगलं षटक इथे दीपक गावळे यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि ओव्हर समाप्त केली. या धावसंख्येला रोखलंय, संकुचित स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. 19 ही धावसंख्या राफलकावर असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 3 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. जिग्नेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना मेटचा संघ गावदेवी मेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी वडवली ब हा संघ तुम्ही पाहताय. यापूर्वीची भारतीय संघाची जी जर्सी होती अगदी त्या पद्धतीची जर्सी वडवली ब या संघाने परिधान केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करत असताना मात्र बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालं. एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचतंय ते 20-20 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. गरजेचं आहे तुम्ही गोलंदाजी करत असताना बंदिस्त करणं, शांत ठेवणं, ते सध्या होतंय. चांगला बॉल बघा, हे खूप गरजेचं आहे. गुडलिन स्पॉट, हा स्पॉट गोलंदाजाकरता बनलाय. तुम्ही 12 मीटरची जी रेंज असते ना, त्या 12 मीटरमध्ये जर गोलंदाजी केली तर मग तिथनं फलंदाजाला फटके खेळणं कठीण होतं. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर त्या 12 मीटरच्या जवळपास पडला आणि त्यानंतर हरकत बॅटच्या रेंजपासून दूर राहतो ना, तेव्हा अतिरिक्त एफर्ट लावावे लागतात, मेहनत करावी लागते आणि मग तिथे चुका होतात. पुन्हा एकदा त्याच लाईनवरचा बॉल, इथे एक क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालंय आणि तदनंतर प्रचंड वेगानं बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. जिग्नेश गोलंदाजी चांगली होते, मात्र काही क्षेत्ररक्षकांच्या चुकांमुळे रन्स येताना पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र बॉल स्टॉप केले ते महत्त्वाचं. अशा पद्धतीच्या झेल पकडण्याच्या नादात बॉल कधी कधी सीमारेषेला क्लिअर करून जातो. इथे झेल जरी नसला तरी बॉलला स्टॉप केले ते महत्त्वाचं आहे. 2 रन्स त्यात इथे सेव्ह झालेत. कारण खूप वेळा असं होतं ना, या पद्धतीचे झेल पकडताना बॉल समोरनं उडतो आणि तो चौकारामध्ये जातो. यावेळेस ते न होता बॉलला स्टॉप केलंय. रन्स वाचवणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. विकेट्सपेक्षा ते महत्त्वाचं आहे असं म्हणतो मी. यावेळेस मात्र खराब बॉल, तुमची दिशा खराब तर मग गोलंदाजीची दशा खराब. यावेळेस त्या खराब दिशेच्या बॉलला त्याच्या खराब दशेमध्ये कन्वर्ट केलं. बॉल सीमारेषा पार, षटकार. बघा, असं म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिले पाहिजेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगली ओव्हर आली होती, त्यानंतर जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते प्रेशर रिलीज करण्याचं काम केलंय. मेहनत तुम्हाला निश्चित प्रवाहामध्ये ठेवते. असं म्हटलं जातं ना, नदीच्या प्रवाहामध्ये हलणारा दगड त्याच्यावर कधीही
पुढचा बॉल यानंतर आपण त्याबद्दल बोलू. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, इथे सुटलाय, आणखी एक झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. हा झेल होणं गरजेचं होतं, सहज सोपा झेल होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला होता, त्याच्या हातामध्ये झेल आलाही होता, मात्र तिथे तो झेल सुटला आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 33 या आकड्यावर जाऊन पोचते. 3 ओव्हरचा खेळ, 11ची सरासरी ती आपल्याला धाफलगावावर पाहायला मिळते. प्रतिषेधक 11 या सरासरीनं धावसफलक जर आपण पाहिलं तर 33 सरासरी वाढवावी लागेल, प्रयत्न करत राहावे लागतील. या ओव्हरचे या वेळचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार गेलाय, कन्वर्ट झालाय 6 मध्ये. या 6 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 40 या आकड्यावर. 40 ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 40 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. आणखी एक तगडा प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार. कैलास या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा दमदार तडाखा षटकार. चार चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा या राफलकावर आहेत. आक्रमकतेनं खेळ तो मैदानाच्या आतमध्ये गरजेचा आहे आणि तो तुम्हाला इथे दाखवणं गरजेचं असताना ती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. विध्वंसकतेनं सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कैलासकडनं. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. ज्या संधी इथे टीम आई गावदेवी मेट न दिल्या ना, त्या संधी त्यांच्या विरोधात गेल्यात, विपरीत स्थितीमध्ये गेल्यात. विकेट्स एक असा पर्याय आहे ना जो तुमचं प्रेशर क्रिएट करतो आणि ते प्रेशर इथे क्रिएट झालं नाही कारण विकेट्स आल्या नाही, झेल सुटले गेले सातत्यानं. त्याचा परिणाम या आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, यावर विकेट मिळू शकते. बॉल हवेमध्ये आहे आणि इथे बघा मी मगाशीच ज्याचा उल्लेख केला ना, एक बॉल आधी या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही ज्या पद्धतीनं खेळ करताय किंवा ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताय तो दर्जा सुधारावा लागेल. प्रॅक्टिसमध्ये झेलची प्रॅक्टिस ही करावी लागते. तुम्ही झेल घेण्याची प्रॅक्टिस कराल तर मग तुम्हाला झेल घेताना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत नाही जो आता सध्या तुम्ही भोगताय. झेलची प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते क्षेत्ररक्षण करताना. इथे फुलटॉस होता, त्याला फ्री वेवरनं राईट दिली आहे, फेकून दिलं यावेळेस सीमारेषा पार. बघा या आधी झेल झाला असताना
तर हा दुष्परिणाम भोगावा लागला नसता. हे होतं क्रिकेटमध्ये. तुम्ही एखादा झेल सोडता, त्यानंतर जीवनदान देता आणि मग त्या जीवनदानाचं भुगतान करावं लागतं. ते यावेळेस करावं लागलं. बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 55 आहे, 55. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 धावा या धावफलकावर आहेत. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 63 या आकड्यावर. वेग वाढलाय धावसंख्येचा. कैलास या डावामधला सर्वात महत्त्वाचा बॅटर. वैयक्तिक कैलासची इनिंग 14 बॉल 34 धावसंख्येची आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करतोय कैलास सध्या मैदानामध्ये. यावेळेस मात्र बॅटमध्ये मिडल झाला नाही. बॅटच्या साईडच्या अंगाला लागला बॉल. थोडासा नाराज होता. तो फटका खेळल्यानंतर लगेचच त्यानं ती नाराजी व्यक्त केली. कारण ज्या पद्धतीचा फटका त्याला खेळायचा होता तो फटका खेळत असताना इथे चुकी झाली. एकंदर 3 चेंडूचा खेळ आणि 3 चेंडूनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 64 धावा या धावफलकावर आहेत. यानंतर मॅच नंबर 3 टीम ओमसाई निंबवली आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम दिनकरपाडा, त्यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र अपील पाहायला मिळते. मात्र पंच त्यांच्यावर प्रभाव नाही आहे. इम्पॅक्ट तो खूप महत्त्वाचा आहे. प्लमच्या अपीलमध्ये लेग बायचा इशारा आला आहे. इम्पॅक्ट जर तुमचा तो प्रॉपर मिडल किंवा लेग स्टम्प ऑफ स्टम्प या सोडून व्यतिरिक्त बाहेर आहे तर मग इम्पॅक्ट ध्यानात धरून तिथे प्लमची विकेट दिली जाते. 4 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या 65 वर स्थिर. इथे उडवलंय बॉलला हवेमध्ये. उंच हवेत असलेल्या बॉलला कॅरी करताना तिथे पुन्हा एकदा चुकी झाली. एकही झेल या डावात आतापर्यंत पकडलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातातून पडलेला बॉल तो वर कसा शोधू शकतो हाही एक प्रश्न आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. मी रनिंग क्रिकेटपेक्षा इथे तारीफ करीन दीपक भाऊंची. गोलंदाजी असेल किंवा फिल्डिंग असेल. मात्र रनिंग क्रिकेटमधले जेही खेळाडू त्यांच्या साथीने आहेत फिल्डिंगचा स्तर अगदी नाजूक राहिलाय. त्याबद्दल विचार करावा लागेल. कारण सातत्यानं तुमच्याकडनं होणाऱ्या मिसफिल्ड्स त्या चिंतेचा विषय आहे तुमचा. गोलंदाजी चांगली होती, फलंदाजी नुसती चांगली करून ते भागत नाही. क्षेत्ररक्षणामध्येही तुमचा स्तर तुम्हाला सुधारावा लागतो. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर ती लागली गेली आहे 69. विजयाकरता 68 झाल्यात. 69चं लक्ष आहे. 68 धावा धावफलकावर लागल्यात. 69 धावसंख्येचं लक्ष आहे. या मॅच नंतर आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. सध्या लगेचच क्षेत्ररक्षण सजवून आपण मॅचकडे जाणार आहोत. पंचशील मित्रमंडळ म्हसवळ यांची ही स्पर्धा. आयोजक जर आपण पाहिलं नामदेवजी थुले, दिनेशजी थुले, आदेशजी थुले, महेशजी थुले, राहुलजी थुळे, कुणालजी थुळे, देश थुळे, रोहितजी थुळे, संदेश थुळे, मनीष थुळे, ऋषिकेश थुळे, हरेश थुळे,
योगेश थुळे, स्मित थुळे, अर्णव थुळे, महेश जाधव आणि सौरभ अडकमोल जे या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं जे आपल्याला उपलब्ध करून दिलं सन्माननीय हबीबभाई शेख. द्वितीय पारितोषिक उपसरपंच सौ राणी राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब. चतुर्थ पारितोषिक स्वप्नीलजी रामदास जाधव साहेब. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी संतोष भोईर कुडूस यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाची पारितोषिक जी ट्रॉफी आहे संतोषजी भोईर कुडूस यांच्या माध्यमातून आली आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे संजय यशवंत पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. प्रथम चौकार हॅट्रिक सुदेश द्वारकानाथ मोहने. प्रथम चौकार हॅट्रिक. मॅन ऑफ द मॅच इंद्रपाल दत्तू जाधव कोंडले यांच्या माध्यमातून. जयेश अनंत जाधव प्रज्ञा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड वसई. विशेष सहकार्य जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्य जर आपण पाहिलं तर सुनीलजी खर्डेकर, अनंताजी दुबेले, संदीप मुकुंद पाटील, महेंद्र काशीनाथ पाटील, श्रेयश विजय पाटील, जनार्दन दिनकर, विठ्ठल पाटील, धनंजय भगवान चौधरी, अमीनभाई शेख, अस्मत रवीश फुरे, शानू, दयानंद घरत, रुखसाद शेख, अजर घाटे, सैराज खतीब, मार्मिक भोईर, नरेश पाटील, दीपक मोकाशी, संतोष गोळे, महेश मारुती थोडे, गणेश शेलार, प्रमोद विशे आणि शंकरजी रिंजड जे सरपंच आहेत. या सर्वांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं मान लाभले. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाले. एक चांगलं लक्ष टार्गेट सेट केलंय. 69 धावसंख्येचं लक्ष जे धाफलकावर लावायचं आहे आणि या 69 धावसंख्येला धाफलकावर लावण्याकरता दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. ऋषिकेश आणि साथीनं जिग्नेश आपल्याला पाहायला मिळते. ही सलामीची जोडी आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर मुनेश आलाय. मुनेशच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं आपल्याला फलंदाज जिग्नेश पाहायला मिळेल. जिग्नेश आणि मुनेश या दोघांमधला खेळ. नॉन स्ट्राईक एन कडे ऋषिकेश आहे. आई गावदेवी मेट हा संघ गावदेवी वडवली बीच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जबाबदारी आहे इथे फलंदाजावर एक चांगली टोटल धाफलकर उभी करण्याची. कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मुनेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत तो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल मुनेशचा जिग्नेश करता. चांगला बॉल थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. आई गावदेवी वडवली बी संघ नव्या खेळाडूंचा संच घेऊन कैलास जो मैदानामध्ये आलाय. चांगल्या खेळाकरता कैलासला ओळखलं गेलंय नेहमी वडवली मधनं. मात्र इथे आपल्या नवीन खेळाडूंचा संच बनवून तो इथपर्यंत आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ज्यानं डावाची सुरुवात इनिंगची सुरुवात पहिली एक धाव धाफलकावर जोडली जाते. सुरुवात खूप महत्वाची आणि इथे एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून केली गेली आहे. कारण तुम्ही बिल्डिंग उभारा या फिर तुमच्या कुठल्याही कामाची सुरुवात करा तिथे फाउंडेशन मोस्ट इम्पॉर्टंट असतं. आणि या मॅचचं
जे फाउंडेशन आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने सेट केलं गेलंय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, दमदार तडाखा, बॉल सीमा पार, चौकार 4. षटकाराचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. हा कव्हरला भेदून जाणारा षटकार आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 7. ऋषिकेश याच करता ओळखला जातो. विध्वंसकडे विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता इथे त्याच्या बॅटमधनं एक चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळाला. बॉल षटकारामध्ये परावर्तित झाला, जे षटकाराच्या मदतीने धावसंख्या 7. पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतं. एक रन कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेकरता कॉलिंग होतं, मात्र रोखलं. योग्य कॉलिंग केलं, कारण इथे ऋषिकेशची विकेट जर धावचीतच्या स्वरूपानं गमावली गेली तर मग धावा बनवणं ते कठीण होऊ शकतं, कारण तो एक चांगला फलंदाज आहे. विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करण्याकरता ओळखलं जातं. धावसंख्या 8 आहे. या ओव्हरचा विचार केला तर आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ, त्यामध्ये 8 धावा धाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या रन रेटनं तुम्हाला धावा धाफलकावर जोडाव्या लागतील. 13-14 रन्स या पर ओव्हर तुम्हाला गरजेचे आहेत. इथे जर आपण पाहिलं तर पावलांचं माप बहुधा चुकलेलं असावं किंवा डोक्यामध्ये माजलेलं जे विचारांचा काहूर आहे त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा, त्यामुळे माघारी आलाय. नव्यानं पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. इथे मात्र फुलटॉस बॉल तो मिस झालाय. षटकारामध्ये परावर्तित करायलाच हवा होता हा बॉल, मात्र तिथे बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते करवणं शक्य झालं नाही. बॉल विकेट कीपरकडे गेला, त्याच्याकडनंही थोडीशी गफलत आणि 1 रन. मात्र गोलंदाज बचावला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याच्याकडनं एक फुलटॉस डिलिव्हर केला गेला होता, ज्यावर मोठा फटका खेचायचा होता इथे आई गावदेवी मेटच्या या फलंदाजाला जिग्नेशला. मात्र जिग्नेश तो फटका तिथे अचीव करू शकला नाही. थोडंसं प्रेशर असावं त्याच्यावर. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक आहे. नुसता बॉल बॅटवर घेऊन ऑन साईडला इनफिल्डच्या वरनं जरी खेळला असता तरी रन्स मिळाले असते त्या बॉलवर. गौरव गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. त्यावेळेस मात्र बॅटची कडा, बॉल तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे, तदनंतर वेगानं चाललाय आणि यावेळेस तो निघून जाईल डिक्लेरेशन झोनमध्ये. 1च रन तिथे प्राप्त होईल. थोडासा वाईट गेला असता तर इथे चौकार संपादित करता आला असता, मात्र वाईट न जाता बॉल थोडंसं आतल्या बाजूनं तिथे डिक्लेरेशन झोनमध्ये गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि जाऊन पोचते 10 वर. नवी ओव्हरची सुरुवात जर आपण पाहिली तर एक बॅटची एज घेतल्यानंतर एक सिंगलमध्ये झाली आहे, मात्र या सुरुवातीला अगदी वादळी स्वरूप द्यावं लागेल. ही शांतता जी आहे मैदानामध्ये ती वादळापूर्वीची आहे.
हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पॉइंटचा बॉलच्या खाली. जिग्नेश जो स्ट्रगलमध्ये होता आणि त्या जिग्नेशचा स्ट्रगल त्याच्या विकेटनं समाप्त झालाय. माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. इथे जर आपण पाहिलं तर धावच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या धावसंख्येवर आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणखी एक चांगला बॉल. बॅट ऑन बॉल मध्ये कनेक्शन नाही. पेसनं वेगानं बॉल विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला आणि इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10. या पद्धतीने फलंदाजी करून ह्या धावसंख्येला पूर्णत्वाला नेणं कदापि शक्य नाही. ऑन साईडला फटका जर खेचलाय मात्र जोपर्यंत उचललं गेलं एक सिंगल तिथे जोडता आली. खराब फलंदाजीचं प्रदर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एवढ्या शांत पद्धतीनं किंवा असं खराब प्रदर्शन ते तुम्हाला विजयापर्यंत कदापि नेऊन ठेवणार नाही. आक्रमकता, विध्वंसकता, विस्फोटकता ती सातत्यानं मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. गौरव जर आपण पाहिलं तर अगदी योग्यतेनं गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये त्यानं रन्स दिल्यात त्या फक्त 2. एक विकेट ही आपल्या नावावर केली. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा सेमी हेलिकॉप्टर निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. अगदी सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका सजवला होता आणि तिथे वाईडिश लॉंग ऑफमधनं बॉल सीमारेषा पार गेलाय. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. या 4च्या मदतीनं पहिल्या 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त झाला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या 15 आहे. येणारे इथनं 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर तब्बल 54 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक सिंगल इथे धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल नाही, इथे काही जास्त फरक पडणार नाही कारण 18 बॉल 56 धावा सोपा नाही आहे. मेहनत जी गरजेची आहे, चांगले स्ट्रोक इथे गरजेचे आहेत आणि हे चांगले स्ट्रोक जर खेळले गेले नाही तर मग मॅच ती जिंकणं ते कदापि शक्य नाही. ऋषिकेशला इथे आक्रमकता दाखवावी लागेल. मात्र खाली राहिला सबमरीन बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल त्यावर जोडली गेली. सिंगल येत राहिला तेवढ्या लवकर वडवली ब हा संघ या मॅचवर निश्चित कुरघोडी करेल. आई गावदेवी वडवली ब जे सध्या मैदानामध्ये आहेत, कैलासच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ अगदी चांगला परफॉर्म या मॅचमध्ये त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल ज्याला लॉंगॉनकडे खेळून काढलाय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्यात. धावसंख्या 17. 18 धावा म्हणजे विजयाकरता अजूनही 51 धावसंख्येची गरज आहे.
आणि त्याकरता तुमच्याकडे 15 चेंडू शिल्लक आहेत. डाव्या ष्टीवर राहिला तिथे चुकी होत असताना पाहायला मिळाली. 1+1 एकंदर 2 धावा. डाव्या ष्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला होता बॉल आणि त्यानंतर कैलासला गुंगारा देऊन गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20. 49 धावा त्या विजयाकरता अजूनही बनवायच्या आहेत. बघूया कशा पद्धतीने बनवलं जातील. इथे एक चांगला बॉल. इथे बॉल जर आपण पाहिला तर तो निर्धावच्या स्वरूपानं एक षटकार आला या डावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आणि एक षटकार आलाय आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये. एवढं शांत राहून चालणार नाही. षटकार पाहिजेत मात्र ते गुच्छामध्ये सलग 1-2 षटकार खेळणं. यावेळेस मात्र खाली राहणारा बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. माघारी परतवलं ऋषिकेशला. महत्वाची विकेट इथे मिळवली आहे ऋषिकेश. तो यावेळेस तंबूच्या आसराला परत. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26 आहे. 12 चेंडूचा खेळ आणि या 12 चेंडू मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं जवळपास 43 धावा त्या विजया करता तुम्हाला बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 43 होऊ शकतात मात्र तशी फलंदाजी ती गरजेची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकारांची इथे तुम्हाला गरज आहे. ते 3 षटकार आणि त्यानंतर सिंगल डबल्स. हा बॉल डाव्या ष्टीवर पडला. प्रचंड वेगाने डिलिव्हर केला मात्र दिशा भरकटली. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 42 धावा. गौरव आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक चांगलं षटक त्यानं याआधी हाताळलं होतं. ओव्हर नंबर 2 मध्ये तो गोलंदाजी करण्याकरता आला होता. वाईटचा इशारा आलाय तिथे. पहिला बॉल त्याचा अतिरिक्त स्वरूपानं राहिला. पुढचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग अपील. मात्र तदनंतर जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल कमी गतीनं स्लोवर 1. तो हवेमध्ये संधी आहे ते झेलची आणि विकेट खेळाडू बाद.
इथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 30 या आकड्यावर. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 वाईट्स आल्यात. 3 बॉल योग्य टप्प्यावर पडले. षटकार आल्याने तर मॅचला जिंकणं ते कदापि शक्य नाही. इथे मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत उचललं फक्त सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल आणि सिंगलनं जिंकणं ते शक्य नाही. इथे मग उरेल ती फक्त औपचारिकता. कारण 8 चेंडूचा खेळ. या 2 बॉलवर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे विकेट कीपरला गुंगारा देणारा बॉल. नशिबाची साथ. वाईटचा इशारा. +1 बाईज. वाईट +1 बाईज. 2 धावा. थोडासा क्रॅम्प तिथे कैलासच्या पायाला येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल डबल्स वाईट त्याच येत आहेत. मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेत. इथे मात्र प्रयत्न चांगला होता. आणखी एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 या आकड्याच्या पुढे जायला तयार नाही आहे. इथनं विजयाकरता जर आपण पाहिलं तर खूप दूरचा प्रवास. 36 या धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणि येणारे 7 बॉल ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. इथे एसटी उद्ध्वस्त. राईट ऑन द टार्गेट. बँग ऑन द टार्गेट. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतवलं बॅटरला. फलंदाज बाद. ऋतिक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा आणि अंतिम षटक. या पहिल्या बॉलवर हवेमध्ये उडालेल्या चेंडूनं मॅचची उरली आहे ती फक्त औपचारिकता. कारण 6 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवर आली आहे इथे फक्त सिंगल. त्यामुळे येणारे बॉल आणि त्यामध्ये उरली आहे ती फक्त औपचारिकता. या मॅचला जिंकणं ते शक्य झालं नाही. एक चांगली टोटल उभी केली. मात्र फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर तिथे दमछाक झाली. बॅट अँड बॉलमधलं जे कनेक्शन योग्यतेने होणं गरजेचं आहे ते गावदेवी मेटला करता आलं नाही. आणि त्याच्याचमुळे इथे जर आपण पाहिलं तर सातत्याने येत आहे डॉट. आणखी एक निर्धाव. 2 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत पूर्ण झाला आहे. आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. इथे टीम आई गावदेवी वडवली बीला फक्त जी औपचारिकता आहे ती कंप्लीट करायची. आणि ती औपचारिकता इथे कंप्लीट करण्याचं काम. समोर एक चांगला फटका मात्र लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याने जोपर्यंत उचललं रिटर्न केलं. एक सिंगल इथे धाफलकावर जोडली जाईल. एक सिंगलच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते. आणि धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 35 वर. 3 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी आहे या ओव्हरमधला. आणि 3 बॉलमध्ये 34 ते शक्य नाही. वाह, एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. टीम ओमसाई निंबवली. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. ओमसाई निंबवली.
4 चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जी औपचारिकता आहे ती पुढचा बॉल. इथे मात्र चांगला स्ट्रोक, लेट पण थेट असं म्हणू शकतो या फटक्याला. बॉल सीमारेषा पार. या संपूर्ण टीम मध्ये जर आपण पाहिलं तर दीपक भाऊंचा परफॉर्म तो खूप चांगला राहिलाय. मग तो बॉलने असेल किंवा बॅटने असेल, एक ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेली होती आणि बॅटिंगमध्येही खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या डावामधला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, बघूया त्यावरही षटकार येतोय का. इथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त हाईट होती, धावसंख्येमध्ये वाढ होते, मात्र विजयापर्यंत ती धावसंख्या पोहोचणार नाही. 45 आणि इथे विजयी होती टीम आई गावदेवी वडवली बी. आई गावदेवी वडवली बी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच कैलास, ज्याचा परफॉर्म खूप चांगला राहिला या मॅचमध्ये. त्याने बॅट बरोबर अगदी योग्य फटकेबाजी करत 17 चेंडू आणि